रीलमध्ये बघितलेला आणि रिअलमध्ये बघितलेला लय लाख डिफरन्स. पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. हे आहे गुढे पाचगणीचं पठार. हे फक्त कराडापासून 65 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पुढचं दिसतंय का बघ, पुढचं दिसतंय एकदा बघ. आपण फिरा यासाठी तर आलोय. हा, आपण फिरा यासाठी तर आलोय. अरे बरं, कॉर्नर आहे इकडं तिकडं हे करायचं आहे का नाही, म्हणजे येताना बघायचं आहे का नाही. हो 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 हो. मडगार्ड मोडणार आहे तवा राहणार आहे, आणि मडगार्ड मोडणार आहे तवा राहणार आहे. डायरेक्ट खाली जातं या. हो हो, नसते काय त्या खुशी आहेत. बारीक बारीक पाऊस येतोय, कसलं भारी वाटतंय. ऊन पडलं बघा आता. पुढं बघत आहे, पुढं पाऊस चालू आहे. फायनली हिअर. एकदाच आम्ही पोचलेलो इथं आणि पूर्ण एकदा व्ह्यू बघितला. गाड्या वगैरे लावल्या होत्या माणसांनी. मग आपण पण लावून घ्यावं म्हणलं. आपण काही तर रस्त्याला थांबणार नव्हतं, आपण बघा आतमध्ये जायचं प्लॅन करून आलो. मग पुढं दोन जोडीदार भेटलं. ते आहेत ते इथलेच होते, पण ते म्हणत होते की आम्हाला राधानगरी धरणावर जायचं आहे. मग तिथं आज सोडत नाहीत, तर मी म्हटलं आपला छोटा चॅनल आहे, आपल्याला सोडतील काहीतरी व्हिडिओ कारणानं. बरं ठीक आहे म्हटले. मग पुढं गेलं तर वारुळ एक दिसलं. लय भारी डिझाईन होती त्याची. ती बघितलं नाही म्हटलं, अजून पुढं जायचं आपल्याला. बघ पुढं गेल्यावर महागारी. मग म्हटलं बघावं, महागारी फिरून बघतोय तर आत्ता हे आपल्या मापाचं लोकेशन आलं होतं. एकदाच आपण गडी पाचगणीला पोचलेलो आहे. पूर्ण व्ह्यू कसलं खतरनाक आहे बघा व्ह्यू. आणि ह्यात वरनं पाऊस चालू झालाय तर झालाय, खतरनाक वाटते. सगळी पर्यटन आलेले आहेत बघा, भरपूर पर्यटन आहे. आणि यो आपला अनुभव मस्त वातावरण आहे बघा. रीलमध्ये बघितलेला आणि रिअलमध्ये बघितलेला लय लाख डिफरन्स. आणि अशा वातावरणात आणि अशा लोकेशनला काहीतरी झालं पाहिजे चटक मटक, म्हणून आपण येताना प्रवीण फरसाना घेऊन आलोय. हे आपलं सामान सगळं पूर्ण. आणि इथं आता बसायचं म्हणतोय निवांतपैकी. त्याची पिशवी काढून ती हे खाली बस आणि खाली बस, बस खाली. खाली हां बस. आणि ती वस्तू आणली होती बघा इथं खाली सांडू गाण्या लय लाख मोला हो का. टॉपमध्ये विषय लोकेशनचा आणि त्यात आपलं फरसाना म्हणजे विशेष बोल. जोडीदाराला म्हणलं मस्तपैकी एक फुल स्क्रीनमध्ये मोठा व्हिडिओ काढ म्हटलं. आलं इथं कळलं पाहिजे. आणि वातावरण पण टॉप झालं, तर त्यामुळं
काय कडकच हो. त्यानंतर इथं आलो आहे म्हणल्यावर स्नॅप तर बनतोय, मग स्नॅप पण टाकून घ्यावा म्हणले एक. लगेच स्नॅप व्हिडिओ लगेच गोल गार दिशी फिरलो, त्यात पाऊस येत होता. पावसातच चालू होतं सगळं. म्हटलं चला आता बाद झालं, आता निघूया माघारी आपल्या पुढं आपल्याला पन्हाळ्याला पण जायचं होतं. त्यामुळं इथं लय वेळ थांबून नाही चालायचं म्हणलं, म्हणून लगेच एक मस्तपैकी व्हिडिओ काढून म्हणलं निघावं आता हळूहळू आपलं. तर जोडीदार म्हणत होता मी वर नाही येणार, नाही तर ठीक आहे म्हटलं, मी खाली नाही येणार म्हटलं, मी सगळं वातावरण बघत येणार म्हटलं. झाले बघ तिथं हे आलं बघ, धुकं आलं आता, धुकं आलं तिथं. आता तुम्ही म्हणाल हो स्टार्टिंगचा व्हिडिओ आता का जावं लागला, तर मित्रांनो जाताना मी इथं काहीच केलं नव्हतं. फक्त पहिला एक व्हिडिओ काढला होता गाडीचा, फक्त किती जण आहे ती, आणि डायरेक्ट आम्ही डोंगरात शिरलो होतो. नंतर काय म्हटलं जाऊया आता, आपल्याला पन्हाळ्याला जायचं म्हटल्यावर. इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला आहे. आणि आपण अजून आपल्या चॅनलवर भरपूर फिरायला गेलेले व्हिडिओ येणार आहेत. त्यासाठी तुमच्या मोबाईलची नोटिफिकेशन चालू करा आणि मराठी भावाला सपोर्ट करा. चला मग भेटू डायरेक्ट पन्हाळगडावरील ब्लॉगमध्ये. तर टाटा, बाय बाय, सी यू.